निकिताचे आईवडील एका अपघाताने मृत्यू पावतात. त्यांची एकुलती एक लेक निकिता त्यामुळे एकटी पडते. तेव्हा संकेतच्या आईवडिलांनी निकिताला आपल्या घरी आणले. निकिता आता त्यांच्या घरी रुळली होती. घरातील सर्व कामात ती मदत करायची. त्याचाच फायदा सर्वजण घेत होते. पण एके दिवशी संकेतने असे काही केले की निकिता तिच्या आईवडिलांसोबत गाडीने प्रवास करत असताना अचानकपणे त्यांच्या गाडीचा मोठा अपघात होतो व त्यामध्येच निकिताचे आईवडील मरण पावतात. निकितावर खूप मोठे संकट येते. आईवडिलांच्या जाण्याने ती खूप जास्त खचून जाते, एकटी पडते. दादा वहिनी गेले आहेत हे जेव्हा संकेतच्या आईवडिलांना कळते तेव्हा ते सांत्वन करण्यासाठी गावी येतात. तेव्हा निकिता एकटीच रडत बसलेली असते. आजूबाजूची माणसे तिला धीर देत असतात, पण आपले म्हणणारे हक्काचे असे तिच्याजवळ कोणीच नसते. ते पाहून संकेतचे आईवडील निकिताला आपल्या घरी शहरात घेऊन येतात. त्यांच्या घरी संकेत, आईवडील, भाऊ, बहीण राहत असतात. भावाचे लग्न झालेले असते तर संकेत व बहीण शिकत असतात. निकिता जेव्हा आलेली असते तेव्हा तिची अवस्था फारच नाजूक असते. ती कोणाशीच फारसे काही बोलत नाही. सतत एकटीच बसून विचारात हरवलेली असते. आई व बहिणी निकिताची काळजी घेत असतात. ती ज्या परिस्थितीमधून जात असते त्या परिस्थितीत तिला आधार देत असतात. आता निकिता आमच्या घरी येऊन बरेच दिवस झालेले होते. निकिता आता घरातील कामात मदत करू लागली होती. सर्वांसोबत मिळून मिसळून राहू लागली होती. ते पाहून मलाही खूप छान वाटले. पण जसजसे निकिता घरातील कामात लक्ष देऊ लागली तसतसे आई आणि वहिनीने स्वयंपाकघरात काम करणे बंद केले. आता तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतची सर्व कामे निकिता एकटीच करायची. त्यामुळे बिचारी ती थकून जायची. आई व वहिनी तिला सतत काही ना काही कारणाने कामे सांगायच्या. बरेच दिवस झाले मी हे पाहत होतो. मला तिची दया यायची. म्हणून मी एके दिवशी आईला बोललो की आई, सकाळपासून एकटी निकिताच काम करत आहे. तू तिला काहीच मदत का करत नाहीस? सर्व कामाची जबाबदारी तिची एकटीचीच आहे का? ती सुद्धा एक माणूस आहे. ती सुद्धा थकून जात असेल. तुम्ही तिला थोडीफार तरी मदत करायला हवी ना? हे ऐकून आई मात्र बोलली की तू घरातील कामामध्ये लक्ष देऊ नकोस. आम्ही आमचं लेडीजचं बघून घेऊ. असे आता बरेच दिवस चालू होतं. निकिता एकटीच घरातील सर्व कामे करण्यामध्ये पुढे असायची. अगदी सकाळी उठल्यापासून चहा बनवण्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंतची सर्व कामे निकिता एकटीच करायची. हे सर्वांना माहीत होतं, पण तरी देखील तिला मदत करण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हतं. एके दिवशी माझ्या बहिणीला पाहण्यासाठी पाहुणे आलेले असतात. तेव्हासुद्धा तिला खूप कामे असतात. पाहुणे आल्यानंतर तिला चहा घेऊन येण्यास सांगितले जाते. तेव्हा पाहुणे माझ्या बहिणीला पसंत न करता तिलाच पसंत करतात. हे पाहून घरातील सर्वजण तिच्यावर चिडतात. तिला नको नको ते बोलू लागतात. पण यामध्ये तिचा काय दोष होता? आईने तर सांगितले होते की चहा घेऊन ये निकिता. त्यामुळे निकिता चहा घेऊन आली होती. पण माझी बहीण ते पाहुणे गेल्यानंतर मात्र खूपच निकितावर संतापली. तिला नको नको ते बोलू लागली. माझे लग्न तुझ्यामुळे तुटले आहे. आज तू मुद्दाम पाहुण्यांसमोर आली होतीस. पण निकिता काहीच बोलली नाही. तिला उलट उत्तरे द्यायची सवयच नव्हती. निकिता येण्याआधी घरातील कामे वहिनी आणि आई दोघी मिळून करायच्या. पण जेव्हापासून निकिता आमच्या घरी राहायला आली होती तेव्हापासून वहिनी आणि आईने जणू काही आरामच करण्याचे ठरवलेले होते. त्या किचनमध्ये जातच नव्हत्या. त्या फक्त बसून राहायच्या. वरतून निकिताला नेहमी काही ना काही ऑर्डर द्यायच्या. हे बनव, ते बनव, हे आणून दे असं सांगायच्या. निकिता सकाळपासूनच काम करून खूप थकून जायची. मला तिची दया यायची. मी आईला याबद्दल खूप वेळा बोललो, पण आईने मला नेहमी गप्प करत होती. ती बोलायची की तू अभ्यासात लक्ष दे, घरातील कामामध्ये लक्ष द्यायला तुला काहीच गरज नाही, असे बोलून आई मला गप्प करायची. पण जे काही घरात चालू होतं ते मी पाहत होतो. एक दिवस अचानक निकिता चक्कर येऊन खाली पडली. तिला घेऊन आम्ही दवाखान्यात गेलो. तेव्हा डॉक्टरांनी देखील सांगितले की त्यांना खूप अशक्तपणा आलेला आहे. त्यामुळे तिला खूप जास्त आरामाची गरज आहे. तेव्हा मी मात्र आईला सांगितलं की तिला थोडा आता आराम करू द्या.
त्यानंतर 2-4 दिवस निकिताने आराम केला. पण 4 दिवसानंतर पुन्हा तिची ड्युटी चालू झाली. पुन्हा तिचे तेच काम चालू झाले. तिच्याकडे पाहून तर असे वाटत होते की घरातील नोकराणी जणू काही ती झाली आहे. सर्वांचे काम करता करता तिला मात्र कधी आराम मिळायचाच नाही. ना तिच्याशी कधी कोणी व्यवस्थित बोलायचे. फक्त तिच्याकडून काम करून घ्यायचेत. पण तिला प्रेमाचे 4 शब्द देखील कधी ऐकायला मिळायचे नाहीत. तिला तिच्या आईवडिलांची खूप आठवण येत असेल. एके दिवशी मी आईला सांगितलं की आई, तिचे काही काम करण्याचे दिवस नाही आहेत, तर तिला तिचे शिक्षण शिकण्याचे दिवस आहेत. तिला तुम्ही नेहमी कामात व्यस्त ठेवाल तर ती तिचे पुढील शिक्षण कसे पूर्ण करणार? तेव्हा आई बोलली की तुला काय करायचं आहे आणि ती शिकून आता कुठे जाणार आहे? ती घरातील कामे करेल तर तिला तिच्या लग्न झाल्यानंतर ते उपयोगी पडतील. तिच्याच चांगल्यासाठी आम्ही करत आहोत आणि तिला शिकवण्यासाठी आपल्याकडे पैसे तर आहेत का? कुठून आणणार आहात पैसे आपण? तेव्हा मी बोललो की आई, तिच्या नावावर पैसे होते ते देखील आता तुझ्याकडेच आहेत. तिचे दागिने, तिच्या आईवडिलांचे पैसे, सर्व काही तुझ्याकडेच तर आहे. मग शिक्षणासाठी ते पैसे खर्च केले तर काय बिघडते? त्यावर आई बोलली, तू गप्प बस. आजपर्यंत ती काही घरात खात नाही का? इतके वर्ष आम्ही तिला पोसत आहोत, त्याचा खर्च काही लागत नाही का? आईच्या बोलण्यावर मी अजून काय बोलणार होतो. काही दिवसातच बहिणीचे लग्न ठरते. ती लग्न करून सासरी निघून जाते. लग्नाच्या दरम्यान देखील निकिताला कामाचा भरपूर ताण आलेला असतो. तरी देखील ती कोणाला काही न बोलता आपले काम निमूटपणे करत असते. आता काही दिवसातच मला सुद्धा चांगली नोकरी लागते. मी सुद्धा एका चांगल्या पदावर रुजू होतो. आजही माझ्या मनात निकिताविषयी काळजी असते. माझ्या मनात तिच्यासोबत लग्न करण्याचा विचार येतो. कारण तिला एक चांगलं आयुष्य देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. ते मला आवडते. आजच मी माझ्या आई-वडिलांशी निकितासोबत लग्न करण्याचा विचार मांडणार असतो. जेव्हा मी घरी जातो तेव्हा आई सांगत असते की निकितासाठी स्थळ पाहिलं आहे. हे ऐकून मला आश्चर्यच वाटतं. तेव्हा मी विचारतो की कोण आहे तो मुलगा? त्यावर आईने एका मुलाच्या बापासोबत निकिताचे लग्न करायचे ठरवलेले असते. हे ऐकून मी आईवर खूप चिडतो. त्यानंतर लगेच मी आईला सांगतो की मी निकितासोबत लग्न करण्याचा विचार करत आहे. तेव्हा माझं आणि निकिताचं लग्न करून देण्यास आई साफ नकार देते. पण काही वेळाने वहिनी आईला समजावते की जर भाऊजींचं निकितासोबत लग्न झालं तर निकिता या घरात कायमची राहील आणि आपल्याला सुद्धा कामाचा कोणताही ताण राहणार नाही. त्यामुळे तुम्ही लग्नासाठी होकार द्या, असं वहिनी आईला सांगत असते. हे सर्व बोलणे निकिता पाठीमागून ऐकते. तिला तेव्हा खूप वाईट वाटतं. ती स्वतःच्या नशिबाला दोष देऊ लागते. तिच्या नशिबात पुढे काय आणि कसं होणार आहे याचा ती विचार करू लागते. काही दिवसांनी आई निकिताच्या आणि माझ्या लग्नासाठी तयार होते. मी तेव्हा खूप जास्त खुश असतो. कारण की निकिताला मला मनापासून एक चांगलं आयुष्य द्यायचं असतं. पण निकिताच्या मनात मात्र वेगवेगळे विचार चालू असतात. पुढच्या काही दिवसातच आमचं लग्न पार पाडतं. मी माझ्या नोकरीवर बदलीचा अर्ज करतो आणि एका नवीन शहरात काहीच दिवसात माझी बदली करून घेतो. लग्नाला आता काहीच दिवस झालेले असतात. पण निकिता काही माझ्याशी फारशी बोलत नसते. मी सुद्धा तिला यासाठी आपल्या नात्यासाठी वेळ देण्याचे ठरवतो आणि काहीच दिवसात माझी बदली पक्की होते. आणि मी ही गोष्ट घरातल्या सर्वांशी बोलतो. तेव्हा आई बोलते की तू आता तुझ्या कामासाठी बाहेर जाऊ शकतोस. निकिताला इथेच राहू दे. तेव्हा मी आईला स्पष्टपणे सांगतो की नाही, निकितासुद्धा माझ्यासोबत त्या शहरात राहायला येणार आहे. हे ऐकून मात्र आईला आणि वहिनीला खूप वाईट वाटतं. कारण त्यांचा आता हेतू सफल होणार नसतो. मात्र हे ऐकून निकिता खूप खुश असते. आणि मग पुढच्या 15 दिवसात एका नवीन शहरात आम्ही राहायला जातो. तेथे मी एक रूम भाड्याने घेतो. त्या रूममध्ये आमचा संसार सुरू होतो. निकिताने सुद्धा आता मनापासून या लग्नाचा स्वीकार केलेला असतो. तिच्या मनात आता कोणतेही दडपण नसते, ना कोणतेही नकारात्मक विचार असतात. तिला सुद्धा या नात्याची खरी ओळख पटते आणि आमचा संसार सुखाचा सुरू होतो. आता निकिताला पुढे शिक्षण घ्यायचे आहे हे मला माहीत होतं. त्यामुळे मी तिला पुढील शिक्षणासाठी ॲडमिशन करून देतो. निकिता आता खूप खुश असते कारण तिला एक चांगलं आयुष्य मिळालेलं असतं. त्याचप्रमाणे तिला तिच्या मनाप्रमाणे शिक्षण देखील घेता येणार असतं. त्यामुळे ती खूप जास्त खुश असते. खऱ्या अर्थाने निकिताचं आयुष्य आता सावरलेलं असतं. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.